फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही आम्ही मी दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करतो. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया समजवता नाही. हो. दोघं करू. जसं उद्धव साहेब आणि राज साहेब यांची चर्चा सुरू असते अनेकदा, ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबई पण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल, कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे, ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे, हे सगळं आहे. तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी, जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हा दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या. ते सुप्रताई बसलेत, ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या. पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आत्ता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या. आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी, अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय. अर्थात कशासाठी उभे राहतोय, आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे तर लढत आहोतच. पण आम्ही दोघांनी जरा एक 15-16 गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे, तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे. त्या 15-16 गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर करत आहे. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा बिलकुल नाही, वचननामा अजून आपला नीट येणार आहे. पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचं आहे की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार, हे पटतंय का आणि आवडतंय का, कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचं आहे. आणि राजेश थोडा खालती उतर ना, मागच्यानं दिसत नाही. हां हां ठीक आहे. तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आहे आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत, आपलं बहुमत आल्यानंतर, आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या आहेत. करूया सुरुवात. चालेल, चला मी आपण दोघं करूया. क्लिकरवर आहे काय? हां हां घे ना, चालू आहे मी. हां हो, नमस्कार. बोलायचं चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे. पण मला जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही AB फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला. आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच, पण त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेलं आहे, तर मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. चला करूया सुरुवात. या लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनल्सवर येते काय, हे LED दिसतंय? ठीक आहे. हा जरा लाईट बंद, हे जे फोकस आहेत ना आमच्या. मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही आम्ही दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करतो. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया समजवता नाही. हो. दोघं करू. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे. चला सुरू करूया.